मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 2 दिवस जड व अवजड वाहनांना बंदी घातल्याने पर्यायी राज्यमार्गावर वाहतूक कोंडी पाहावयास मिळत आहे. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा 350वा शाहिदी समागम कार्यक्रम नवी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या वेळी लाखो नागरिक देखील येण्याची शक्यता आहे. वाहनांची मोठी गर्दी पाहता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. महामार्गावरून गुजरात पालघरहून येणारी जड अवजड वाहने पर्यायी मार्ग म्हणून शिरसाड वज्रेश्वरी मार्ग या रस्त्यावरून पाठवली जात आहेत. तर विरार, वसई, नालासोपारा, नायगाव या ठिकाणहून येणारी महामार्गावरील जड अवजड वाहने चिंचोटी नाका येथे अडवून चिंचोटी, कामन, भिवंडी अशा मार्गाने इच्छित स्थळी पाठवण्यात येत आहेत. दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च हे 2 दिवस महामार्गावरील जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. सलग सुट्ट्या असल्याने नागरिक वाहने घेऊन बाहेर निघणार आहेत. तसेच ऐन होळी सणाच्या तोंडावर खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडणार आहेत. त्यामुळे वाहने शिरसाड, वज्रेश्वरी व चिंचोटी, कामन या राज्य मार्गावरून वाहतूक वळवण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जड व अवजड वाहनांना बंदी घातली आहे. आयुक्तालयाने याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.